आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहराच्या सातपूर भागातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत जुना चेहरा नव्या जोमानं राजकीय मैदानात उतरण्याची तयारी दाखवत आहे। बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेले तसेच सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेणारे, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असलेले अशोक खोडे यांनी या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून जनतेच्या आग्रहानं निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले। खोडे यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प व्यक्त केला। नव्या जोमाने पुन्हा आपण प्रभाग 26 मधून इलेक्शन लढताय आणि बराच गॅप आपला राजकारणात पडला आहे। मात्र आपण आपली सुरुवात शिवसेना आणि त्या काळातली राष्ट्रवादी पासून झालेली, काय सांगाल? नमस्कार, मी अशोक त्र्यंबकराव खोडे। मी प्रभाग क्रमांक 26 मधून जनतेच्या आग्रहाखातर महापालिकेची येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की त्या प्रभागामध्ये अनेक माझा मित्रपरिवार आहे आणि त्या मित्रपरिवाराने मला असं सुचवलं की आमच्या प्रभागामध्ये इथून मागे बराच काळ लोटला गेला, परंतु पाहिजे असा विकास झाला नाही, जो महापालिकेच्या संदर्भात, महापालिकेच्या माध्यमातून जिथे शाळा असेल, रस्ते असेल, स्ट्रीट लाईट असेल, अशा अनेक समस्या आहे, पाण्याची समस्या आहे। या समस्यांची सोडवणूक ज्या पद्धतीने करायला पाहिजे होती व व्हायला पाहिजे होती ती होत नाहीये। त्यामुळे तुमच्यासारखा हाडामासाचा कार्यकर्ता जो आम्हाला आमच्या समस्या जाणून घेईल आणि आमच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास घडून आणेल, म्हणून आपण त्या प्रभागामध्ये उभं राहावं आणि आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून जी जी काही विकास कामे करता येईल ती करून द्यावी। त्यामुळे तुम्ही त्या प्रभागातनं चांगल्या प्रकारे तयारी करून आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ। तुम्ही आमच्यासाठी त्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करून आणि त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही आमचे विकास कामे करावे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे आपण तिथं निश्चित उभं राहावं आणि आम्ही तुम्हाला निश्चित निवडून देऊ अशी तिथल्या नागरिकांची प्रतिक्रिया असल्यामुळे मी तिथे उभं राहण्याची तयारी दर्शवली आहे। त्याचप्रमाणे त्या प्रभागामध्ये माझे हिंदू बांधव आहेत, माझे मुस्लिम बांधव आहेत, माझा मित्रपरिवार आहे। हे सर्व माझ्यासाठी नवीन नसून हे माझ्यासाठी सर्व जुनाच मित्रपरिवार आहे। त्यामुळे मला तिथे त्यांनी जो आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाला मला मान द्यावाच लागेल आणि त्या आग्रह खातर मला तिथं निवडणूक ही लढवावीच लागेल। कारण प्रत्येक जण म्हणतो का मला निवडणूक लढवायची, परंतु त्या प्रभागातली जी जनता आहे ती जनता म्हणते का तुम्ही निवडणूक लढवावी आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ, आम्ही तुमचा प्रचार करू, आम्ही तुमच्यासाठी धावपळ करून तुम्हाला निवडून आणू। कारण आम्हाला ह्या प्रभागामध्ये विकास हवाय आणि त्या ठिकाणी मी स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे मला त्या परिसराचा आणि माझं बालपण पण तिथे गेलं असल्यामुळे मला त्या परिसराचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव आहे। त्या ठिकाणी कोणाकोणाची काय काय समस्या आहे, नागरिकांना त्या ठिकाणी काय सुविधा हव्या ह्या मला अतिशय बारीकीने माहिती असल्यामुळे मी तिथे निश्चित निवडणूक लढवणार, निवडून येणार आणि लोकांच्या समस्या आणि लोकांची सेवा हे मी सोडवणार आणि ती करणार। त्यामुळे मी अनेक लोकांना तिथे घरं उपलब्ध करून दिली आणि चांगलं घर मला कसं देता येईल आणि किती कमी दरात देता येईल याच्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा गोरगरिबांना कमी दरात कसं घर मला मिळवून देता येईल याचा माझा सदैव प्रयत्न राहील असं मला मनापासून इच्छा आहे। आणि मी त्याच्यासाठी नगरसेवक नव्हे तर जनसेवक म्हणून मला त्या ठिकाणी उभं राहायचंय आणि जनसेवा मला करायची, मला राजकारण करायचं नाही।
यावेळी स्थानिक पातळीवरील सुविधा पुरवणं, मूलभूत गरजा पूर्ण करणं आणि विकासाच्या कामांना गती देणं हेच आपलं प्राधान्य असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता आगामी निवडणुकीत सातपूरमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये अशोक खोडे किती ताकदीनं जनतेसमोर उभं राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्र, ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.